दिल्लीमध्ये काल जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी भाषा केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीसांविरोधात डाव्या संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। आज त्याच्या विरोधात आंदोलन करत मराठीप्रेमी विद्यार्थ्यांनी जाहीर निषेध व्यक्त केलाय। महापुरुषांचा वारंवार होणाऱ्या अवमानाविरोधात कायदा करण्याकरता आवाज उठवावा असं आवाहन मराठी भाषिक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातल्या खासदारांना केलेलं आहे। कालचा जो कार्यक्रम होता तो कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। तो महाराष्ट्राच्या संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम होता, मराठी अस्मितेशी संबंधित कार्यक्रम होता। तर ह्या मराठी अस्मितेशी संबंधित असलेल्या कार्यक्रमाचा विरोध डाव्या संघटनांनी केला आणि त्याचा आम्ही निषेध करतो। काही लोकांचं म्हणणं असं आहे की यांची भाषा पुढे जात आहे, यांचे लोक पुढे जात आहेत, असं काहींचं म्हणणं आहे। अजून काय बोलत आहेत की तुम्ही तुमच्या राज्यात आल्यानंतर तुम्ही आमच्यावर हे करताय, भाषा शिकायला म्हणजे भाषा शिकायला मजबूर करताय, असं त्यांचं म्हणणं होतं। याच्यामुळं पण त्यांनी विरोध केला असेल। कुठल्याही शैक्षणिक परिसरात असे आपल्या महापुरुषांचा निरादर जर होत असते तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यासाठी आम्ही हे निवेदन पत्र महाराष्ट्र सदनला सर्व खासदारांना देण्यात आले आहेत आणि आमची विनंती आहे की ह्यावर बोलणं झालं पाहिजे। राष्ट्रपुरुषांची जसे शिवाजी महाराज असतील, अहिल्याबाई होळकर असतील, सावरकर असतील, यांची ज्या प्रकारे त्यांच्या प्रतिमेची विटंबना JNU सारख्या ठिकाणी केली जाते तर याच्यावरती सरकार काय ॲक्शन घेते? फक्त सरकारच नाही तर JNU प्रशासन जे आहे ते याच्यावरती काय ॲक्शन घेणार आहे याची पण सरकारने JNU प्रशासनाला मागणी करावी असं आम्ही या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे।